हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी सगळ्यांचं स्वागत करत आहे आपल्या मुकेश सर यूट्यूब चॅनलवर। या चॅनल मार्फत तुम्हाला आम्ही मराठीतून खूप काही जबरदस्त शिकवण्याचा प्रयत्न करत आहे, पण त्याचा फायदा पण झाला पाहिजे। मराठीतल्या प्रत्येक गावामध्ये हे चॅनल पोहोचण्याची जिम्मेदारी तुमच्यावर आहे आणि तुम्हाला काय पाहिजे आमच्याकडनं हे पण कमेंटमध्ये लिहा। आता काही मुलं म्हणतात न्यूमेरिकल शिकवत नाही। भाऊ, आम्ही न्यूमेरिकल शिकवले रे बाबा, तू चेक कर ना दादा, न्यूमेरिकल शिकवतोय। काही कमेंट वाचताना मला असं वाटतं की खरंच मुलं पूर्ण व्हिडिओ बघत नसा असं वाटायला लागलं, तर तुम्ही नीट लक्ष द्या। बघा, HSC बोर्ड 2026 मध्ये चॅप्टर वाईज जे काही वेटेज आहे हे चॅप्टर नक्की करले तर तुम्हाला खूप मोठा फायदा होऊ शकतो। काही चॅप्टरचं सजेशन देणार आहे मी। तर चॅप्टरचं वेटेज आहे, पहिला चॅप्टर आहे विथ ऑप्शन सांगतो, हे ऑप्शन हेच करा, हे लक्षात ठेवू नका। खूप खासियत आहे, पहिले 4 चॅप्टर हे 7 मार्कासाठी आणि व्यू ऑप्टिक्स हा 7 मार्कासाठी। 4 चॅप्टर 7-7 मार्क म्हणजे 28 7 35 है ना, यस, म्हणजे 35 मार्काचं तर पहिल्याच हिच्यामध्ये। ठीक आहे, ऑक्सिलेशन 5 मार्कासाठी, सुपरपोजिशन 6 आणि हा पण 6 मार्क। ठीक आहे, हे चॅप्टर वाईजचं वेटेज आहे, HSC बोर्डाने दिलेला आहे। करंट इलेक्ट्रिसिटी 6 मार्क विथ ऑप्शन सांगतो। मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू द इलेक्ट्रिक करंट 6, मॅग्नेटिक मटेरियल 5 आहे, EMI 7 आहे, AC सर्किट 6 आहे, ड्युअल नेचर 5 आहे, स्ट्रक्चर ऑफ पॅटर्न 6 आहे, सेमी कंडक्टर 5 आहे। हे चॅप्टरचं वेटेज आहे। 98 पैकी तुम्हाला 70 मार्काचा पेपर सॉल्व करायचा आहे। आता हाय वेटेज चॅप्टर कोणते, तर हे 6 चॅप्टर करा आणि 42 मार्क मिळवा। 30 मार्क प्रॅक्टिकलचे, असं तुम्हाला 72 मार्क फक्त 6 चॅप्टर घेऊन करू शकता। कोणते येतं, रोटेशन डायनामिक्स, मेकॅनिकल प्रॉपर्टीज, KTG, थर्मोडायनामिक्स, व्यू ऑप्टिक्स आणि EMI। बरं, आता इझी चॅप्टर कोणते वाटतात सर, तर मला वाटते करंट इलेक्ट्रिसिटी इझी चॅप्टर आहे, मॅग्नेटिक मटेरियल इझी चॅप्टर आहे, ड्युअल नेचर इझी आहे, सेमी कंडक्टर। करावं काय सर, याच्यात पॅरामॅग्नेटिक, फेरोमॅग्नेटिक, डायमॅग्नेटिक सबस्टन्स करा, मॅग्नेटायझेशनचे डेफिनेशन्स करा, ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंटमचं इक्वेशन्स करा, संपला विषय। करंट इलेक्ट्रिसिटीमध्ये सर किर्चॉफ्स लॉ करा, पोटेन्शियोमीटर करा, त्याचे ॲप्लिकेशन्स करा, अमीटर व्होल्टमीटर करा, मीटर ब्रिज करा, निश्चितच हेच क्वेश्चन्स येणार आहे। ड्युअल नेचरमध्ये फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट करा, आईन्स्टाईनचे इक्वेशन्स करा, है ना, ड्युअल नेचर करा, वेवलेंथचा लांबडा काढलेला असेल आणि डिव्हिजन जर्मन करा, संपलं। सेमी कंडक्टर पण एक इझी चॅप्टर आहे, थेरॉटिकली ज्यांना डायग्राम चांगले येतात त्यांनी हे करा। आता ह्याचे 21 मार्क आहेत, 30 मार्क प्रॅक्टिकलचे आले तरी 51 मार्क घेऊ शकतात। हे तुम्हाला ऑफर आहेत, इझी चॅप्टर करून बिन तुम्ही तुमचे चांगले मार्क घेऊ शकता। आता काही जणाला सर कॉम्बो पाहिजे, कॉम्बो काय सर, फिजिक्स आणि केमिस्ट्रीचा सोबत अभ्यास करायचा मी ठरवलं आणि दोन्हीमध्ये मला बॅलन्स करायचे, दोघांचा फायदा होईल। फिजिक्सचा अभ्यास कर किंवा केमिस्ट्रीचा, बघ KTG कर, 7 मार्काला आहे, केमिस्ट्रीमध्ये खूप मोठा फायदा होणार। थर्मोडायनामिक्स ॲज इट इज चॅप्टर तिकडं 8 मार्काला, इथं 7 मार्काला। स्ट्रक्चर ऑफ ॲटम न्यूक्लियर 6 मार्काला आहे, तिकडे पण तुम्हाला खूप मोठी हेल्प होईल, फिजन रेड है ना। म्हणजे मला सांगायचं काय, अभ्यास कसा करावा हे कळालं पाहिजे, ज्याला कळालं त्याचा फायदा झाला। हे चॅप्टरचं वेटेज होतं। तुम्हाला जर काही आणखीन माहिती पाहिजे असेल तर एक शौर्य बॅच आहे, तिच्यात शक्ती बॅच ॲड केलेली आम्ही, ही लाईव्ह आहे, ही रेकॉर्डेड आहे। आतापासून अभ्यास चालू करा, रिव्हिजन आम्ही करून देईल लाईव्हमध्ये तुम्हाला। याच्यामध्ये ज्यांना सर पैसा जास्त वाटतोय त्यांच्यासाठी 1500 रुपयात 3 शिक्षक शिकवणार फिजिक्स केमिस्ट्री, पण रेकॉर्डेड फॉर्ममध्ये, लक्षात राहू दे। आणि ज्यांना CET करायचं तर टॉपर ॲडव्हान्स बॅच आहे, याच्यात धुमाकूळ घातलेला आम्ही, तुम्ही एकदा येऊन बघा, कळेल की CET कशी केली जातात आणि किती लेव्हलवर आम्ही क्वेश्चन्स घेतो। तर भेटू अशा सेशनमध्ये। तुम्हाला जर काही माहिती पाहिजे असेल तर निश्चित कमेंट करा, त्याचा व्हिडिओ बनवेल आम्ही आणि तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं काम करेल। बाय, जय हिंद, जय भारत।